नमस्कार मित्रांनो, आपण कोंबड्यासाठी मका स्टॉक करून ठेवलेली आहे. ह्या बघू शकता, आपले स्टॉक करणं मका चालू आहे सध्या. हे पहा, ही मका वाळणं आता पूर्ण झालेली आहे. तर तुम्हाला अजून मी दुसरा गण दाखवतो. हे दुसरा गण, याच्यामध्ये सगळा लिंबाचा पाला मिक्स हो राहिला. हे पण घ्या, ह्यो 5 टनचा गंध आहे. ते वळवला तो आला की चला तुम्हाला अजूक दाखवतो. आता स्टॉकची मका दाखवतो. सुपर क्वालिटीमध्ये स्टॉक केलेली आपण मका. पण पहा, आपण कशी सुपरमध्ये मका घेतो, कारण की आपल्याला डागी मका चालत नाही. या डागी जर खाऊ घातली 2 पैसे आपण इकडं पाल घेतो, इकडं कोंबड्याला संडास लागते. याच्यामुळं डागी मका नाही खाऊ घालायची, एकदम प्युअर खाऊ घालायचं कधी पण. ही स्टॉकची मका आहे. हे बघा किती मोठी वरती थप्पी आहे. हे बघा, ही जवळपास 10 टनच्या पुढं मका आहे. हे बघा किती वरती थप्पी मारलेली मी. हाईट एकदम वर आहे आपल्या गोड्यांची. चांगली क्वालिटी, चांगलं जर खो घातला त्याच्यामुळे चांगली क्वालिटी. उगाच आपली 5-5 किलोची एक कोंबडी बनत नाही. आपण म्हणतो यांना हे बॉयलर आहे, बॉयलर म्हणजे हे एकदम कुंभकरांसारखे खाणारे, रात्रून दिवस खातच राहते. अशी खागली का अशी हागली का लगेच चाललीच पाण्यावर. हे रातभर खाणं आणि हागणं चालूच असतं. याच्याला लय फीड असतं, याला लागतं खायला. सोपं नाही बॉयलरचं. ह्या बघ, ही दिवशी आहे. हे हप्ताभराचं फीड बनवून ठेवलं होतं आपण. आता आज शुक्रवार आहे. आता हे जवळपास सोमवार लोक पूर्ण संपून जाणार आहे बनलेलं आहे. आता डबल बनवून घेतो आपण. 15-16 क्विंटल एकटीचं फीड बनवून घेतो हप्त्याला. दिवसात लाईट असलं ते बनवून घेतो, कारण की नाईटमध्ये लई थंडी असते सध्या. तर दिवसाचं लाईट जाती येते कधी, त्याच्यामुळं कधी पण एक हप्त्याचं फीड आपल्याकडे शिल्लक पाहिजे. तर पहा क्वालिटी पण पहा कशी एकदम सुपर मका घेतो आपण. हे बघा, सगळं सुपर मका आहे. तर व्हिडिओ आवडा तर लाईक करा. अशाच तुम्हाला अपडेट देत राहीन मी.